जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्र कामगार सेना प्रणित महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड। महाराष्ट्र कामगार सेना प्रणित महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आल्या। महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी इम्तियाज नजीर शेख यांची निवड करण्यात आली। इचलकरंजी विधानसभा तालुका अध्यक्षपदी महबूब हुसेन गवंडी यांची निवड करण्यात आली। तसेच इचलकरंजी शहराध्यक्षपदी वाहिद नजमुद्दीन कातनकर यांची निवड करण्यात आली। तसेच कुरुंदवाड शहराध्यक्षपदी जाहीर सलीम मोमीन यांची निवड करण्यात आली। तसेच कुरुंदवाडच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी शिवानी अमोल चव्हाण यांची निवड करण्यात आली। सदर निवडीचे पत्र संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम, जिल्हा अध्यक्ष केंपान्ना हलगेकर, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष बेगम नदाब, जिल्हा उपाध्यक्षा सलमा शेख, तालुका उपाध्यक्ष शाहीन खानापुरे, इचलकरंजी शहराध्यक्ष सुवर्णा शिंदे, शहापूर शहराध्यक्ष सुमित्रा टोने, प्रियंका पाटील, सुशांत कोनेकरी यांच्या हस्ते सदर निवडीचे पत्र देण्यात आले। पत्र देतेवेळी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम म्हणाले की गेल्या अनेक वर्षापासून बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी सतत प्रयत्न करून बांधकाम कामगारांना अनेक योजनेचा लाभ मिळवून दिल्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानून नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले। तसेच शुभेच्छा देतेवेळी कोल्हापूर जिल्ह्यातील जे काय बांधकाम कामगार नोंदणीत नसलेले अशा बांधकाम कामगारांच्या संपर्कात राहून सदरच्या बांधकाम कामगाराला महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या झेंड्याखाली समाविष्ट करून घ्यावे व ज्या काही शासनाच्या योजना असतील त्या बांधकाम कामगारांना समजावून सांगून त्या पदरात पाडून देण्यासाठी सर्वच पदाधिकाऱ्यांची जीवाचे रान करून कष्टकरी कामगार वर्गाला न्याय द्यावा व जर शासनाच्या योजनेचा लाभ मिळण्यास विलंब लागत असल्यास शासनाच्या विरोधात तीव्र स्वरूपात आंदोलन छेडू। कष्टकरी कामगार वर्गाला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही व चालू वर्षे बांधकाम कामगाराला दीपावली बोनस 10,000 रुपये मिळवून देण्यासाठी लवकरच महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडून व लवकरात लवकर कामगारांना कोर्टाच्या आदेशाप्रमाणे 10,000 रुपये बोनस पदरात पाडून घेतल्याशिवाय अशा सूचना नूतन पदाधिकारी यांना केल्या। तरी नूतन पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देतेवेळी महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज चॅनल नेटवर्क सह त्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या शासनाच्या योजना पदरात पाडून देण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी ताकदीनं मैदानामध्ये उतरून कामगार संघटित करून महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या झेंड्याखाली जसा कामगार संघटित करता येईल त्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी मिळून संघटित करावं आणि कधीही आम्हा पद्धतीने हाक मारा। आम्ही तिथं त्या कामगारांना न्याय देण्यासाठी कधी आम्ही तिथं हजर आहे एवढं थांबतो आणि एक चांगल्या पद्धतीने तुम्ही कामकाज केल्यामुळे तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी अजून एकदा अभिनंदन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आता विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांची निवड झालेली आहे। त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून इम्तियाज शेख, आपले इचलकरंजी विधानसभा गवंडी साहेब, इचलकरंजी शहराध्यक्ष हातनुरे साहेब आणि कुरुंदवाडच्या चव्हाण मॅडम आणि कुरुंदवाडचे मोमीन साहेब यांची विविध पदाधिकाऱ्यांची सगळी निवडी झाल्याबद्दल त्यांचं आभार मानतो। महाराष्ट्र बांधकाम कामगार सेना राजेंद्र निकम साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही पत्र देण्याचे कार्यक्रम करण्यात आले। छोटा कार्यक्रम कुरुंदवाड शहर गावाचे काम करण्यासाठी महिला आघाडी नियुक्त मॅडम शिवानी चव्हाण मॅडमांना नेतृत्व पत्र देऊन त्यांना शहर अध्यक्ष करण्यात आले। आज आमच्या बांधकाम कामगारांच्या पाठिंबामुळे आज आम्ही काम जरा आमचं सुरू होतं झाडाखाली की आम्ही जरा मोठ्या पद्धतीनं काम करण्याची आमचे धाडस वाढवायचं काम आमचं सर करत आहेत। महिला आघाडी असू दे, पुरुष अधिकारी असू दे, सगळ्या पदाधिकाऱ्यांना समान हक्क देऊन त्यांना प्रत्येक कामासाठी पुढं नेण्याचं काम सर करत आहे। कुठल्याही गोष्टीचं काम असू दे सर आम्हाला पाठिंबा देऊन आज आमचं पत्र देऊन सगळ्या महिलांना किंवा पुरुषांना सन्मान केले। नमस्ते, मला महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेमध्ये जे अध्यक्षपद दिल्याबद्दल कुरुंदवाड या शहरी गावामध्ये याबद्दल प्रथम साहेबांचे धन्यवाद मानते आणि त्यांनी मला ते योग्य समजलं आणि जे तिने माझ्यावर जी जबाबदारी दिलेली आहे ती माझं 100% मी त्यामध्ये घालेन आणि जे माझे महिला आहेत, लेडीज आहेत, ज्या महिला आघाडी आहेत त्यांना मी योग्य पद्धतीने न्याय देण्याचा या संघटनेच्या द्वारे महाराष्ट्र बांधकाम कामगार याद्वारे मी प्रयत्न करीन आणि हे काम मी प्रामाणिकपणे पूर्ण पार पाडीन हे मी माझं वचन मी त्यांना देते।
थँक्यू. इथेच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.